बैठक स्थिती. सुखासन, पद्मासन, अर्धपद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर, द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे शिथिल. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर करून ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास सोडून घेऊया, एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. सावकाश कृती थांबवायची. कपालभाती नंतर येणारी श्वास विरहित अवस्था, त्याचा अनुभव आणि सहज सुरू होणाऱ्या श्वासाची जाणीव. चेहरा शांत, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, प्राणस्पंदनांची अनुभूती. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. एक क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी, आपल्या साधनेची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त नंतर नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओम पुढे. हरी ओम. शुभ सकाळ. सगळ्यांनी दंड स्थितीमध्ये येऊया. कुठून उभं राहायचं. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये नंतर मान मागे सैल सोडून घेऊया. विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत इंजिनचा. म्हणजे काय करायचंय,
दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा हात पुढे येईल, डावा पाय फोल्ड मान. उजवा हात पुढे, डावा पाय फोल्ड. हा, आणि मग ही स्मृती विरुद्ध बाजूने, डावा हात पुढे, उजवा पाय फोल्ड. आपण थोडे इंजिन चालू करतोय. हा, थोडीशी भराभर कृती करायची आहे. नजर समोर, पाठीचा कणा सर्व, मान मध्यभागी. आपण करतोय इंजिन चाल. थोडासा स्पीड वाढवायचा, उडी नाही मारायची, फक्त पायांचं स्पीड वाढवायचं आपल्याला. बरोबर, छान. टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न करा. आता जे हात आपले पुढे मागे होत आहेत ना, तेच आता आपल्याला जर गोलाकार फिरवायचे. म्हणजे बघा या प्रकारे, पुढून मागे, पाय तसेच चालू ठेवायचे, फक्त हातांमध्ये हालचाल, पुढून मागे. बरोबर, 2 ते 3 वेळेला पुढून मागे झालं की मग मागून पुढे, पाय तसेच चालू ठेवायचे. बरोबर. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि थोडा वेळ विश्राम. श्वासाची गती वाढली असेल तर मुख धुवा. पुढे झुकायचं, नाकाने श्वास भरून घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. श्वासाची गती वाढली असेल. विश्राम. आणि करूया हिप रोटेशन. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, दोन्ही हात आपल्या कमरेवरती असतील, पाठीचा कणा सरळ, नजर समोर. आणि सुरुवातीला आपली कंबर उजवीकडे जाईल, पुढे, डावीकडे, पाठीमागे. बरोबर, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. अजून दोनदा, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. बरोबर, मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता अँटी क्लॉकवाईज, डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 1, डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 2, डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 3, अजून दोनदा, डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. कमरेच्या ठिकाणी होणारी हालचाल त्याकडे लक्ष. हिप रोटेशन म्हणजे आपण आपल्या सीटचा भाग पुन्हा एकदा थोडासा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज रोटेट करून. सावकाश कृती थांबवायचे, कमरेवरचे हात तसेच ठेवायचे, दोन्ही पाय जोडून घेऊया. आणि आता उजवा पाय जमिनीपासून 3 ते 4 इंच थोडासा वर, असं आपल्याला थोडासा जमिनीपासून वर असेल तो, गुडघ्यातनं मात्र सर. आणि करणार आहोत पाऊल रोटेशन. त्याच्या आधी पाऊल आधी स्वतःकडे खेचून घ्यायचं आणि मग जमिनीकडे. स्वतःकडे, जेव्हा आपण स्वतःकडे खेचून घेतो तेव्हा कसा दाब येतोय, पूर्णपणे गुडघ्याच्या इथे, आपल्या पोटऱ्यांच्या इथे, त्याकडे लक्ष. आणि जेव्हा आपण जमिनीकडे ताणून घेतो तेव्हा कसा ताण येतोय, त्याकडे लक्ष. अँकलच्या इथे, गुडघ्याच्या इथे. 1, 2, 3, 4, 5, 6. बरोबर, मध्यभागी येऊन थांबूया आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. इथे थांबवायची. सावकाश उजवा पाय, जो पाय तुम्ही पहिला घेतला असेल तो आता खाली. आता विरुद्ध 3 ते 4 इंचापर्यंत जमिनीपासून वर असेल आपला दुसरा पाय आणि गुडघ्यातनं सरळ असेल. अँकल आता स्वतःकडे खेचून घ्यायचंय पाऊल आणि मग जमिनीकडे. 1, 2, 3, स्वतःकडे, जमिनीकडे. 4, स्वतःकडे, जमिनीकडे. 5. मध्यभागी येऊन थांबायचं आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजू. 1, 2, 3, 4, 5. बरोबर, सावकाश डावा पाय खाली, पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे, मान मध्यभागी. आणि आपण करणार आहोत आता नेक रोटेशन.
दोन्ही हात कमरेवर तसेच ठेवायचे. सावकाश आपली हनुवटी पुढे झुकली जाईल, हनुवटी गळ्याकडे. फक्त मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल आणि 2 वेळेला क्लॉकवाईज आणि 2 वेळा अँटी क्लॉकवाईज रोटेशन. सुरुवात करूया. श्वास घेत सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्य, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. आता मान सावकाश डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्य, अँटी क्लॉकवाईज डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान सरळ, दोन्ही हात खाली. आता दोन्ही पाय जोडून घेऊया. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवायचे आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे असेल. बरोबर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घेऊया. आणि आता श्वास घेत घेत जास्तीत जास्त लांब, जास्तीत जास्त काढायचंय. श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, जास्तीत जास्त काढ, श्वास सोडत जवळ. आता हातांची जी आपण पकड घातली ती सोडून द्यायची. दोन्ही हात खाली सुरुवातीला पूर्व स्थिती. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. तो मागून फोल्ड करून डाव्या खांद्यावर असेल. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि तो मागून फोल्ड करून उजव्या खांद्यावर असेल. नजर समोर, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. पूर्णपणे आता वर्टिकली आपले जे साईडचे वायुकोश आहेत ते खेचले गेले. त्यामुळे आपला आता श्वसन मार्ग सुधारण्यास मदत होतीये. आणि आता सावकाश श्वास घेत टाचा वर जमिनीपासून, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर. आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. टाचा जमिनीपासून वर आहे. इथे थोडा वेळ थांबायचं आहे आपल्याला. पूर्णपणे गुडघ्याच्या इथे, आपल्या पोटऱ्यांच्या इथे जो ताण येतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. छान. आणि मग सावकाश उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत सावकाश टाचा जमिनीवर. छान. हातांची स्थिती सोडून द्या. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून घेऊया. विश्रांती. पूर्णपणे आपल्या खांद्यांच्या इथे आलेला ताण, दाब त्याची जाणीव. आता हा रिलीज करण्यासाठी आपण करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घेऊन येऊया. हाताचे तळवे सीलिंगकडे आहे. हात फोल्ड करून घेऊया. दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईन करून द्यायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. बरोबर. पुन्हा दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळेला पूर्ण कृती झाली की थांबायचं आहे. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून घेऊया. विश्रांती. आज आपण करणार आहोत उत्कटासन. सोपा आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. दोन्ही पाय जुळलेले, हात समोर, हाताचे तळवे आपल्या जमिनीला समांतर असतील. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली. हा, समोर समोर, सरळ सरळ. हा, बरोबर. आणि आता नजर आपली समोर असेल, पाठीचा कणा सरळ. तर सावकाश आपल्याला गुडघ्यातून फोल्ड व्हायचं, म्हणजे खाली बसायचं. बघा यामध्ये नजर समोर. थोडासा सीटचा भाग आपला मागे येईल. मांड्या ज्या आहेत या जमिनीला समांतर येतील एवढं आपल्याला फोल्ड व्हायचंय.
आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघ्यांवरती समजा प्रेशर येत असेल, तर थोडा वेळ सरळ व्हा. सरळ व्हा, जरा हात खाली करा. भिंतीला टेकून उभं राहायचं. आता एक व्हेरिएशन, गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघ्यांवर जास्त जर आपल्याला प्रेशर येत असेल, तर भिंतीला टेकून उभं राहायचं. आणि मग पुढची कृती सेम करायची. दोन्ही हात असे सरळ ठेवायचे आणि पाठ जमिनीला लावायची. आणि जमिनीला घासत घासत सावकाश गुडघ्यातनं फोल्ड व्हायचं. थोडेसे गुडघे ऍडजस्ट करून घ्यायचे, म्हणजे गुडघ्यावरती आपला जास्त ताण येत नाही. पाठ आपली जमिनीला सॉरी भिंतीला टेकलेली असते, त्यामुळे गुडघ्यांवर प्रेशर येत नाही. गुडघेदुखीसाठी अतिशय उपयुक्त. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती एक व्हेरिएशन. आणि मग सावकाश सर. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया. आपण थोडस डायनॅमिक करणार आहोत आता. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात समोर. आता हाताचे तळवे जमिनीकडे. आणि आता एक श्वास घेऊया. श्वास सोडत खाली, टाचा वर, टाचा वर. हा, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली जेव्हा आपण येतो तेव्हा टाचा जमिनीपासून वर उचलायची. पुन्हा श्वास घेत वर, टाचा जमिनीकडे. श्वास सोडत खाली, टाचा वर. श्वास घेत वर, टाचा जमिनीकडे. श्वास सोडत खाली. आपापल्या क्षमतेने कृती करा. थोडीशी डायनॅमिक हालचाल. एकदा वर आणि खाली, वर खाली. आणि आता खाली आल्यावरती थोडा वेळ बसायचंय तिथेच. टाचा जमिनीपासून वर असतील, नजर समोर. गुडघ्यांवर आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. पाठकड्याच्या इथे थोडासा प्रेशर दाब जाणवतोय. बरोबर. सावकाश उलट मध्यभागी, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडूया, लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊया. आणि करूया एक पादोत्तानासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया आणि मग उजवा पाय फोल्ड करूया. नजर समोर. बॅलन्सिंग असं हे आपण केलेलं आहे एक पादोत्तानासन. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. उजवी मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला तो गुडघा वर उचलून घ्यायचा आहे. थोडीशी क्रॉस उभी राहिली म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता उजवा पाय जो फोल्ड आहे ना, तो मागे सरळ करा आणि थोडस कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हात जे खांद्यातनं सरळ आहेत ते समोर येऊ, समोरच्या मध्ये येऊ. हा, बरोबर. आता समोर काय भिंत वगैरे असेल, टेबल वगैरे असेल ते पकडा, म्हणजे आपल्याला बॅलन्स साधणं सोपं जातं. डावा पाय गुडघ्यातनं सरळ. हा, बरोबर. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आता बघा कसं आपल्याला, आपण थोडेसे जमिनीला समांतर आलेले आहे आपलं शरीर. सावकाश मध्यभागी. खूप छान. सावकाश मध्ये थोड्या वेळ विश्रांती. संपूर्ण आपल्या शरीराचा भार हा आपल्या डाव्या पायावर होता. तीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. डावा पाय जमिनीपासून वर असेल, डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचंय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. घरी लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून हे आसन करायला सांगायचं. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, बॅलन्स आपला चांगला सुधारला जातो. छान. आणि आता डावा पाय सावकाश मागे जाऊ देत. थोडस कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हात समोर, नजर समोर, दोन्ही हातांच्या बोटांनी. जर बॅलन्स जात असेल तर समोर भिंत, टेबल, खुर्ची जे काही असेल ते पकडायचं आहे, म्हणजे आपला बॅलन्स व्यवस्थित राहील. छान. दोन्ही हात समोर घ्या, म्हणजे अजून थोडस आपल्याला सोपं जाईल. हा, बरोबर. छान. आणि मग सावकाश उलट चाल. तिथल्या तिथेच सर. विश्रांती. थोड्या वेळ विश्रांती. आणि आता करूया एक साइडवर बेंडिंगचं परिवर्तित त्रिकोणासन, परिवर्तित चक्रासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, आपण बघितले मागच्या आठवड्यामध्ये सोपं आसन आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी.
दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला समांतर आहेत. पाठीचा कणा सरळ आहे. मान मध्यभागी. आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने. उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. डावा हात सरळ आहे खांद्यातनं. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. आणि आता सावकाश एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला वळूया. डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल. तो जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. उजवा हात कोपरामधनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. संपूर्ण उजवी बाजू जी ताणली गेली आहे त्याकडे लक्ष. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचे आहेत. डावी बाजू एकदम शिथिल रिलॅक्स. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. उजव्या बाजूला आलेला ताण, डाव्या बाजूला असलेला दाब त्याकडे लक्ष. साईडचे आपले वायुकोश मोकळे होत आहेत. संपूर्ण आपली एक साईड ताणली गेली आहे. छान, खूप छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने असेल. उजव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. पुन्हा एकदा आपली डावी बाजू वर्टिकली खेच भेटलेला आहे. आणि आता हळूहळू एक श्वास आधी भरून घेऊया. आणि मग श्वास सोडत सोडत हळूहळू दुसऱ्या दिशेला आपल्याला झुकायचं आहे. उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि मग तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. नकळत मान आपली पुढे झुकली जाते. तर ती आपल्याला फक्त टिल्ट करायची आहे. नजर समोर. आता पूर्णपणे डाव्या बाजूला आलेला ताण, उजव्या बाजूला असलेला दाब त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. डावी बाजू ताणली आहे. उजवी बाजू रिलॅक्स. सावकाश उलटचा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. आज आपण श्वासाशी आधारित सूर्यनमस्कार करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून ठेवूया. डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य. त्याची पिवळसर केशरी किरण आपल्या मुखावर पडत आहे. आणि त्यातून जी प्राणशक्तीची ऊर्जा निर्माण होते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. या ऊर्जेतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. सूर्य देवतेला मनोमन वंदन आणि गायत्री मंत्राचं पठण करते. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. अवकाश घेऊया. एक नमस्कार स्थिती आपण घेतलेलीच आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. श्वास घे. दोन हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत तीन हस्त पादासन. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायचंय. श्वास घेत चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. श्वास घेत चार अश्वसंचलनासन. श्वास सोडत पाच पर्वतासन. श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे सहा साष्टांग नमस्कार किंवा अष्टांग. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आपापल्या क्षमतेने एक श्वास इथे थांबायचोय. श्वास घेत सात सरळ हस्त भुजंगासन. श्वास घेत सात सरळ हस्त भुजंगासन. श्वास सोडत आठ पर्वतासन. श्वास घेत उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. श्वास सोडत 10 डावा पाय पुढे हस्तपादासन.
श्वास घेत 11 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास घेत घेत वर, श्वास सोडत 12 नमस्कार. तुम्हाला जी पीडीएफ पाठवली आहे सूर्यनमस्काराची, त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. श्वास कधी घ्यायचा आहे, कधी सोडायचा आहे. तुम्ही माहितीसाठी पुन्हा एकदा ती पीडीएफ बघू शकता. अजून आपल्याला 3 सूर्यनमस्कार करायचे आहेत. पुन्हा पूर्वस्थिती. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा उजवा पाय मागे पर्वतासन, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 5 उजवा पाय पुढे हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. अजून 2. आता मी फक्त अंक मोजेल, त्याप्रमाणे कृती करायची. दम लागला असेल तर थांबायला हरकत नाहीये. बाकीची सुरुवात करूया. ओम सवित्रे नमः. 1 आहे तो श्वास सोडून घेऊया. 2 श्वास भरून घेऊया. 3 श्वास सोडून घेऊया. 4 श्वास घेत उजवा पाय मागे. 5 श्वास सोडायचा आहे. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि 1 श्वास तिथे थांबायचा आहे. अष्टांग नमस्कार. 7 श्वास भरून घ्यायचा. 8 श्वास सोडायचा. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे. 10 श्वास सोडत डावा पाय पुढे. 11 श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 12 नमस्कार. आणि आता एक शेवटचा पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. डोकं झोपती. दोन्ही पायांमध्ये अंतर. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने भराभर सोडायचा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आज आपल्याला एक शेवटचं आसन बघायचंय, नवीन आसन, ते म्हणजे हलासन. तर हे कसं केलं जातं आधी बघून घ्या. हलासनासाठी कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना अल्सरचा त्रास आहे, अपेंडिक्सचा त्रास आहे, पोटाच्या कुठल्याही शस्त्रक्रिया झाल्या असतील आणि त्याचबरोबर पाठीच्या मणक्यांचे त्रास आहेत, मानेच्या मणक्यांचे त्रास आहेत, त्यांनी हलासन करणं टाळायचं आहे. हृदयविकाराचा त्रास असेल, उच्च रक्तदाब असेल, त्यांना सुद्धा हलासन वर्ज्य आहे. तर ह्याचे फायदे काय आहेत? आपल्याला वेट लॉस करता येतो. परत आपले पोटाचे स्नायू बळकट होतात, अन्नपचन आपलं चांगलं होतं, गॅसेसचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर आपले पाठीचे मणके जे ताणले जातात त्यामुळे त्याचं आरोग्य चांगलं होतं. पुढे जर आपल्याला कंबरदुखीचा त्रास किंवा स्लेप्टिकचा जर त्रास झाला तर तो कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हलासन पुन्हा एकदा हे ऍडव्हान्स आसन आहे. हे करताना यथाशक्ती प्रयत्न करा. पाय झटक्यामध्ये खाली न आणता सावकाश आणण्याचा प्रयत्न करा. जर आपण ते पटकन धाडकन जमिनीवर आपटले तर आपल्या पाठकण्याला इजा होऊ शकते. त्यामुळे हे हलासन करताना थोडंसं काळजी घ्यायची आहे. कुठेही घाई न करता आपली क्षमता ओळखून ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे एक शेवटचं आसन आपलं आहे, ऍडव्हान्स आसन, जे ह्या आपल्या सत्रामधलं शिकवायचं राहिलं होतं ते मी आज तुम्हाला दाखवते. तर आधी बघून घ्या हे कसं केलं जातं. याच्या आधी आपण उत्थित एकपादासन, द्विपादासन, पाय आपण डोक्याच्या दिशेने वर घेत होतो. काल आपण सर्वांगासन बघितलं. तर त्याचीच ही पुढची पायरी म्हणजे हलासन. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करू. शयन स्थितीमध्ये जायचं, एका कुशीला वळून. मी दिसतेय का बरोबर प्रत्येकाला? की थोडंसं कॅमेरा ऍडजस्ट करू. दिसतेय ना? एका कुशीला वळून शयन स्थिती. आता मी डायरेक्ट पूर्वस्थिती घेते.
दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. हलासनासाठी आपल्याला दोन्ही पाय पुन्हा एकदा हळूहळू 30 अंश, 45 अंश आणि मग 60 आणि 90 अंश असे डोक्याच्या दिशेने सरळ 90 डिग्री वर घ्यायचे. मग हळूहळू आपले दोन्ही पाय थोडेसे डोक्याच्या दिशेला घ्यायचे, म्हणजे सीटचा भाग थोडासा वर उचलला जातो आणि मग हा सीटचा भाग पुन्हा आपल्या हाताच्या आधाराने अजून तो डोक्याच्या दिशेने करायचा. बघा याप्रमाणे कुठेही पाय मी सरळ न करता थोडासा सीटचा भाग उचललाय आणि तो हाताने पुन्हा एकदा थोडासा पुश करते, म्हणजे पावलं जी आहेत ती हळूहळू आपल्या डोक्याच्या दिशेने जातात. मग तो अजून थोडासा पुश करायचा आपल्या क्षमतेप्रमाणे आणि पावलं बघा जमिनीकडे जातात का हे आपण आपलं बघायचं. सुरुवातीला जाणार नाही, तर जेवढी आपली क्षमता आहे तिथे थांबायचं. मग दोन्ही हात जे आहेत ते जमिनीवर ठेवायचे या प्रकारे आणि पाय जे आहेत हे अजून पावलातही जमिनीला माझी टेकली आहे. दोन्ही पायांचे जे बोट आहेत ती जमिनीकडे गेली. ही स्थिती आपली पक्की झाली की जे हात आपले खाली आहेत ते हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आता सुरुवातीला पावलं जमिनीकडे आपली फ्लॅट होणार नाही, तर तुमचं पावलांचं जरी माउंटन झालं तरी हरकत नाही. टाचा सिलिंगच्या दिशेने असतील, तवडे जमिनीकडे असतील. पण हलासनाच्या आदर्श स्थितीमध्ये आपली दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट असतात. या प्रकारे चिन लॉक पोझिशन होते. हनुवटी गळ्याकडे दाबली जाते. थायरॉइड पॅराथायरॉइड ग्रंथींवरती ताण दाब येतो. त्याचबरोबर पोटाच्या इथे दाब आहे, पाठकड्याला ताण आहे. डायबेटीस प्रतिबंधात्मक असं हे आसन मानलं जातं. ही झाली आसनाची आदर्श स्थिती. आता समजा आपली पावलं जमिनीकडे फ्लॅट जरी गेली नाही, दोन्ही पावलांचं अशा प्रकारे माउंटन झालं तरीही चालेल. फक्त गुडघ्यातला पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा, तास नाही. आसन सोडताना हळूहळू हात आपले जमिनीवर येतील आणि पाठीचा एक एक मणका टेकत टेकत सावकाश, कुठेही डोकं वर न उचलता नियंत्रित हळूहळू पाय जमिनीवर, पाठीचा एक एक मणका जमिनीवर, मग दोन्ही पाय 90 डिग्रीवर, मग सावकाश नियंत्रित जमिनी विश्रांती. ठीक आहे, लक्षात आले? सुरुवात करूया. एका कुशलावरून शयन स्थितीमध्ये या. सावकाश. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याच्या आधी आपण करून घेऊया थोडस सायकलिंग. दोन्ही पाय हळूहळू 30, मग 60 आणि 90 अंशापर्यंत वर येऊ दे. दोन्ही हात समोर येऊ दे. हाताच्या मुठी वळून घेऊया आणि एक एक पायाने आणि हाताने सायकलिंग करून घेऊया. सुरुवातीला बरोबर सरळ सायकलिंग 5 ते 6 वेळेला आणि मग रिव्हर्स सायकलिंग 5 ते 6 वेळेला. छान. दोन्ही पाय समोर येऊ दे पुन्हा आणि हात समोर येऊ दे 90 डिग्री सरळ आणि मग नियंत्रित हळूहळू जमिनीवर. थोडेसे पोटाचे स्नायू आपण डिले करून घेतोय, जेणेकरून हलासन करायला आपल्याला सोपं जाईल. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता सुरुवात करूया हलासनासाठी. आता मी तुमच्याकडे बघते तुम्ही कसे करताय. सूचनेप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. हृदयविकार असलेल्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी सुद्धा ही कृती करणं टाळायचं. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय हळूहळू 30 अंश, 45, मग 60 आणि मग 90 अंशापर्यंत वर येऊ दे. बरोबर सावकाश. आता सीटचा भाग थोडासा वर उचला आणि आपल्या हातांचा आधार द्या सीटच्या इथे. ठीक आहे. सुवर्णताई, पाय 90 डिग्री वर उभे केले तरी चालतील. तुमच्या इथे जो काही सोफा बेड असेल त्याला पकडून त्याच्या आधाराने पाय असू देत वरती, गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. ठीक आहे. बाकीच्या थोडेसे पाय अजून डोक्याच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न करा. कोयलताई बघा होत आहे का? ओके. दिलीप सरांचा प्रयत्न चालू आहे.
फक्त आता पुढची स्थिती मला दिसत नाहीये. अच्छा, ठीक आहे. ॲडव्हान्स आसन करताना थोडंसं आपले सीटचा भाग आपल्याला उचलता हां, ठीक आहे. शिवाजी सरांचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे. ओव्हर ट्राय न करता सावकाश प्रयत्न करण्याचा छान. दिलीप सरांचं बहुतेक झालेलं दिसतंय. सावकाश उलट चाल करूया. हळू-हळू दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर. हात आधी जमिनीवर येऊ देत. हातांच्या आधाराने मग पाठीचा एक-एक मणका टेकत-टेकत जमिनीवर. आधी हात जमिनीवर टेकवा आणि मग हळू-हळू पाठीचा एक-एक मणका जमिनीवर येऊ देत. मग पाय 90 डिग्री येतील आणि नियंत्रित जमिनीवर. हं. सावकाश, सावकाश. ओके. विश्रांती, विश्रांती. दिलीप सर तुमचं झालंय का? फक्त मला अंगठ्याने सांगा. उठून बसायची गरज नाहीये. फक्त अंगठ्याने सांगा. ओके, ग्रेट. विश्रांती. हं. सुरुवातीला आपल्याला हलासन करणं थोडंसं कठीण जातं. त्यासाठी मग आपण उत्थित द्विपादासन जे आपण शिकलेलो आहोत. दोन्ही पाय एकत्रित 30 अंश, 60 अंश असे वरती घेण्याचा प्रयत्न करायचा. तिथे थांबायचं आणि मग या पुढच्या कृती ज्या आहेत, त्या करणं आपल्याला सोपं जाईल. आणि आज आपण करणार आहोत मत्स्यासन. पुढची स्थिती म्हणजे पद्मासन. आता आपल्याला करायचंय. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पायांनी आपल्याला शयन स्थितीमध्ये पद्मासन करायचं आहे. कुठलाही एक पाय फोल्ड करायचा, उजवा किंवा डावा, आणि मग त्याच्यावर दुसरा पाय ठेवायचा आहे. शयन स्थितीमध्ये पद्मासन. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, तुम्हाला जे सहज जमेल ते आपल्याला करायचंय. आपण काल मत्स्यासन पाय सरळ ठेवून बघितलं होतं आणि आज आपण शयन स्थितीमध्ये साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन आपण करून घेतलेलं आहे. आता पुढची कृती आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल. दोन्ही हातांची जी बोटं आहेत ती आता आपल्या कानाच्या शेजारी घ्यायची आहेत आणि हातांच्या आधाराने आपल्याला आपलं डोकं वर उचलायचंय आणि ताळूचा भाग जमिनीवर. दोन्ही हात आता आपल्या मांड्यांवर. कंठाच्या इथे समोरून ताण येतोय. जेव्हा आपण हलासन करतो तेव्हा आपल्याला कंठस्थ ग्रंथींवरती समोरून दाब येतो, मागून ताण येतो, म्हणून आपण याला पूरक असं मत्स्यासन करतो. म्हणजे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथींवरती समोरून ताण आहे, मागून दाब आहे, पोटाच्या इथे ताण आहे. त्याकडे लक्ष, जाळी श्वासाची, चेहरा अगदी शांत, तोंड बंद. आणि उलट चाल करताना पुन्हा एकदा हातांचा आधार आपल्या कानाच्या इथे द्यायचा आहे. हाताच्या आधाराने डोकं वर उचलायचं, पाठीचा मणका जमिनीवर, दोन्ही हात खाली, एक एक पाय सरळ करूया आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आज आपण बघणार आहोत धनुरासन. सोपं आहे, बो पोश्चर आहे. फक्त एकदा कृती लक्षात घ्या. आपण अर्ध धनुरासन केलं होतं, तर आज आपल्याला पूर्ण धनुरासन करायचं आहे. फक्त एका कुशीला वळून एकदा बघून घ्या कशी स्थिती केली जाते ती. यासाठी पोटावर पडून आपल्याला विश्रांती घ्यायची आहे. धनुरासन करण्यासाठी दोन्ही पाय जोडले आपण केलेलं होतं मागच्या वेळेला अर्ध धनुरासन किंवा सुलभ धनुरासन. आता इथे आपल्याला दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. ज्यांची पोटाची शस्त्रक्रिया झाली आहे त्याचबरोबर पोटदुखीचा त्रास आहे त्यांनी धनुरासन करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी बघून घ्या. दोन्ही पाय फोल्ड करायचे. एका हाताने उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा, डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा या प्रकारे. आणि मग हळूहळू आपल्या मांड्यांचा भाग जमिनीपासून वर उचलायचा. म्हणजे आपलं कपाळ जमिनीपासून वर उचललं जातं, आपली अपर बॉडी वर उचलली जाते आणि थोडासा मांड्यांचा भाग आपल्याला ताणून घ्यायचा आहे, तो थोडासा लांब नाही. नजर आपली समोर. आता इथे पूर्ण आपल्या पोटावरती ताण येतो, पाठकणावरती प्रेशर येतो, पोटाचं आरोग्य सुधारतं, तिथल्या स्नायूंचं आरोग्य सुधारतं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा.
पाठकळ्यावरती खूप सारं प्रेशर येतं आणि मग आसन सोडताना हळूहळू कपाळ जमिनीवर येईल. हाताची पकड सोडून द्यायची आणि धनुरासन केल्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. म्हणजे पाठकळ्याला जो प्रेशर आलेला आहे तो थोडासा रिलीज होतो. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. यथाशक्ती प्रयत्न करायचा आपल्याला धनुरासन करताना सुद्धा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. उजवा पाय फोल्ड करूया. उजव्या हाताने उजव्या पायाचा गोटा, डावा पाय फोल्ड करूया. डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडायचा आहे. कपाळ जमिनीवर आहे आणि आता हळूहळू मांड्या जमिनीपासून वर उचला आणि मग आपोआप आपली अपर बॉडी सुद्धा वर उचलली जाते. नजर समोर, दोन्ही पाय काढून घेण्याचा प्रयत्न. खूप छान दिसतंय. छान दिसतंय, छान आहे. सोडत येण्याचा प्रयत्न चांगला आहे. छान. नजर समोर, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. थोडस आपल्याला इथे बॅलन्स साधताना त्रास होतो, पण ठीक आहे. आपल्या पोटाचं आरोग्य सुधारतंय, पचन संस्था आपली चांगली कार्यरत होतीये. लक्ष पुन्हा एकदा इथे आपल्या छातीचे स्नायू ताणले जातात, फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू कपाळ जमिनीवर येऊ दे. हाताची पकड सोडून देऊया. दोन्ही पाय सरळ करूया आणि सावकाश एका कुशलावर पाठीवर पडून विश्रांती. सावकाश. दोन्ही पाय मध्यंतर घेऊया. हातांमध्यंतर विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. 1 ते 2 श्वास थांबलो की मग सावकाश बैठक सुरू घ्यायचं. एका हाताच्या आधाराने अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मुंडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कडा सरळ, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपल्या श्वासाची. आता आपण करणार आहोत पद्मासनस्थ योग मुद्रा. सोपी आहे, तर मी थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुम्हाला दिसेल. सोपी आहे, आपण एकत्रित करू शकतो. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करून द्यायचंय. जर तेही जमत नसेल तर साधी मांडी. आणि आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे आणि ती पकड आपल्या पाठीच्या मागे, पाठ करायची. हा बरोबर. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर, पाठीचा कडा सरळ. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना मागून खांदे थोडेसे एकमेकांच्या जवळ येतील. श्वास भरून घेताना एक्सपान्शन आडव्या कक्षेमध्ये आपल्या छातीचं. आणि आता श्वास सोडत सोडत हळूहळू यथाशक्ती कबरेतनं पुढे झुकायचं आहे. पोट, मग छातीचा भाग आणि मग आपलं कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. समजा आपलं कपाळ जमिनीपर्यंत लागत नाहीये आणि थोडस अंतर राहतंय, तर हाताची जी पकड आहे ती सोडून द्या. दोन्ही हातांच्या मुठी वळवा आणि त्या आपल्या समोर ठेवा आणि मग त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. ज्यांचं कपाळ जमिनीपर्यंत जात नाहीये त्यांच्यासाठी ही अगदी अगदी सोपी पद्धत बोलून दाखवते. हाताची मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या दोन्ही समोर ठेवायच्या आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं आणि मग खांदे अगदी रिलॅक्स. ज्यांचं कपाळ सहजच जमिनीपर्यंत जात नाहीये त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत. बाकीच्यांनी आपली हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. चेहरा शांत, पाठकणावरती सुखद असा ताण आहे, पोटावरती दाब आहे.
आपले लक्ष नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवूया. आपण केलेली आहे पद्मासनस्थ योग मुद्रा. उलट चाल करताना हाताची पकड घट्ट करायची आहे. ज्यांनी हाताच्या मुठी वळवलेल्या आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत. पुन्हा एकदा हात पाठीचा आपल्या दोन्ही हात मागे असतील आणि मग सावकाश हळूहळू आपलं कपाळ, छातीचा भाग आणि पोट असं करत करत कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. आपण केलेली होती पद्मासनस्थ योग मुद्रा. मुद्रेचा जो थेट परिणाम आहे तो आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर होत असतो. आता इथे आपल्या पोटावरती जो दाब आलेला आहे त्यामुळे तिथल्या ज्या ग्लॅंड्स आहेत त्या अगदी फ्लेक्सिबल होतात. तिथे आपला थेट परिणाम होतो. पुन्हा एकदा ही जी योग मुद्रा आहे ही डायबिटीस साठी प्रतिबंधात्मक मानली जाते. बरेचशी जी आपली आसन आहे त्याच्यामुळे आपला डायबिटीस हा कंट्रोल मध्ये राहतो. पण त्यासाठी आपली शारीरिक क्षमता ही तेवढीच चांगली पाहिजे. म्हणजे आपल्याला तो त्रास जो आहे तो कमी होतो. म्हणून थोडीशी लुझिंग एक्सरसाइज आपण जास्त करण्याचा प्रयत्न करावा जेव्हा आपण घरी साधना कराल त्यावेळेला. आणि आता आपण करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हातांचे जे हाताची कोपरं आहेत ही जमिनीला समांतर असतील. आणि आता जोडलेले हात थोडंसं प्रेशर आणायचं आपल्याला त्या हातांवरती. हलकासं प्रेशर प्रेशर आणि मग याच प्रेशरने आपल्याला हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श बरोबर छान. दोन्ही कानांना होईल. नजर समोर. पूर्णपणे आपली अपर बॉडी जी आहे ही वर्टिकली खेचली गेलेली आहे. उभ्या कक्षेमध्ये ताण आहे. घरी लहान मुलं असतील तर त्यांना जरूर करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. चेहरा अगदी शांत. एक आवर्त दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने संपूर्ण श्वास सोडून घेऊया. एक हलकंसं स्मित असते चेहऱ्यावरती. उत्साह वाढवणारं मरगळ नाश्ता करणारं असं हे पर्वतासन. आणि उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात, कपाळ, नाक आणि हनवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे बंद करून. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी आपण करूया 10 आवर्तन कपालभातीची. दोन्ही हात असेच गुडघ्यांवर ठेवायचे. डोळे अलगद मिटून घेऊया आणि ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. फक्त 10 आवर्तन आपण आपली आवर्तन मनातल्या मनात काउंटिंग करायचे. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि दोन्ही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तन आपली आपण मोजून घ्यायची. थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. प्राणायामासाठी आपण स्थिर झालेलो आहोत. प्राणायामाचा सुरू. दोन्ही हात जोडून घेऊया. मी बोलते आपण श्रवण करा. ज्यांना येत असेल त्यांनी माझ्या बरोबर बोलायला हरकत नाहीये. सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश प्रज्ञांश विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि आपण करणार आहोत आज सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. सुरुवात आपण सूर्यभेदन पासून करणार आहोत. त्यासाठी डावी नाकपुडी बंद करून घ्यायची. डावी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडून घेऊया. 3 आवर्तन सूर्यभेदन. उजवीने खोलवर दीर्घ पुरव. उजवी बंद. डावीने संथ रेच. एक आवर्तन झालं. डावी बंद. उजवीने
खोलवर दीर्घ पुरा. उजवी बंद. डावीने संथ रेष. दुसरं आवर्तन झालं. आणि तिसरं शेवटचं आवर्तन सूर्यभेदन. डावी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवी बंद. डावीने संथ रेष. आणि आता करणार आहोत 3 आवर्तन चंद्रभेद प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथ रेष. उजवी बंद. डावीने खोलवर दीर्घ पुरा. दुसरा आवर्तन. डावी बंद. उजवीने संथ रेष. उजवी बंद. शेवटचा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथ रेष. उजवा हात खाली ध्यान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव आपल्या श्वासाची. श्वसन मार्गातला बदल त्याकडे लक्ष. आपण केलेला आहे चंद्रभेदन आणि सूर्यभेदन प्राणायाम. आणि आपण करूया आता भ्रामरी प्राणायाम. आज आपल्याला भ्रामरी प्राणायाम षण्मुखी मध्ये करायचंय. तर ती कसं केलं जातं बघून घेऊया. आता इथे आपल्याला आपली जी बोट आहेत म्हणजे अंगठा जो आहे हा आपल्याला आपल्या कानाच्या आतमध्ये या प्रकारे ठेवायचा आहे. षण्मुखी मुद्रा. पहिलं बोट जे आहे ते आपल्या अलगद डोळे बंद करून घ्यायचे. आणि आपल्या डोळ्यांचा जो पुढील भाग आहे तिथे पहिली 2 बोट असतील. अंगठा जो आहे मधलं बोट जे आहे ते आपल्या नाकाच्या शेंड्यावर असेल. त्याच्यानंतर करंगळीच्या बाजूचं बोट आपल्या ओठांवरती असेल. आणि करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. बघा ही झाली षण्मुखी मुद्रा. पाठीचा कणा सरळ. लक्षात आलंय आपल्याला प्रत्येकाच्या. काही कन्फ्युजन आहे. अंगठा दोन्ही कानांच्या आतमध्ये. हा बरोबर. आता डोळे अलगद मिटून घ्या. पहिलं बोट आपल्या बंद डोळ्यांवरती. मधलं बोट आपल्या नाकाच्या शेंड्यावर. करंगळीच्या बाजूचं बोट आपल्या ओठांवरती. आणि करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटलेले. कपाळ अगदी शांत. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत 5 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. पहिलं आवर्तन करण्यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ पुरा. रेचक करताना भ्रमरगुंजन. दुसऱ्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ पुरा. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. तिसरा वर्तन. खोलवर दीर्घ पुरा. रेचक करताना भ्रमरगुंजन.
दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत. ज्ञान मुद्रेमध्ये डोळे अलगद मिटलेले आहेत. प्राणस्पंदनांची अनुभूती आणि 2 आवर्तन पुन्हा एकदा भ्रामरी प्राणायामाची. चौथा आवर्तन करण्यासाठी खोलवर दीर्घ पुरव. जिभेचा शेंडा आपल्या टाळूला लावून घ्यायचाय, चिटकवून घ्यायचाय आणि रेचक करताना भ्रामरी गुंजन. 5वं आवर्तन शेवटचं. खोलवर दीर्घ पुरव. जिभेचा शेंडा टाळूला चिटकवायचा आणि रेचक करताना गुंजन. एक क्षण शांत. व्हायब्रेशनचा मागोवा आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली पद्मासन अर्ध पद्मासन साधी मांडी ती सोडून देऊया आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती शवासनासाठी स्थिती घ्यायची. अगदी सावकाश एका कुशीला वेळा अलगदपणे संपूर्ण शरीर जमिनीवरती सोडून द्यायचं आहे. अगदी सावकाश एका कुशीला वळून शवासनाची आदर्श स्थिती सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, हातांची बोटं अर्धवट मिळतेली, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अर्धवट मिटलेले. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. मानेचे दुखणे असतील तर मान आपली उजवीकडे डावीकडे ठेवली तरीही चालेल. पुढची 3 ते 4 मिनिटं आपल्याला ह्या स्थितीमध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थ पडून राहायचं आहे. त्यासाठी बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करून घ्या. जिथे कुठे आपल्याला ऍडजस्ट व्हायचं असेल तिथे आपण ऍडजस्ट होऊन घेऊया. चष्मा वगैरे असेल तर तो बाजूला काढून ठेवायचा आहे. संपूर्ण शिथिल विश्रांती स्थितीमध्ये संपूर्ण शरीर जमिनीवर अलगदपणे सोडून दिलेलं आहे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर आपण जी आज साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनात मागोवा घेण्याचा प्रयत्न. आज आपण नवीन हलासन पाहिलं, त्याचबरोबर धनुरासन पाहिलं. साधना करताना एखादा अवयव नकळत ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करून घेणार आहोत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी संपूर्ण दोन्ही पायांच्या जांघेचा भाग शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या पार्श्वभागाकडे आणि कमरेच्या स्नायूकडे. माझ्या पार्श्वभागातील सगळे स्नायू, कमरेचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत आणि ह्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी आपण करणार आहोत एक आकार. सगळ्यांनी एक सहश्वास आपण म्हणून घेऊया. जाणीव आपली कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत असेल आणि श्वास सोडताना आकार कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे, आपला उदरभाग, उरभाग आणि पाठीचा मणका. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे ती शिथिल झालेली आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, उदरभाग, उदरपोकळीचा भाग शिथिल झालेला आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल झालेली आहे. माझ्या शरीराच्या या मधल्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी मी करणार आहे एक उकार. त्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे असेल आणि श्वास सोडताना उकार.
माझ्या शरीराचा हा मधला भाग पूर्णपणे शिथिल झालेला आहे, याची मला मन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याच्या स्नायूंकडे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझ्या जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. कंठापासून ते टाळूपर्यंत माझ्या या शरीराच्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी आपण करणार आहोत एक मकार. यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मकार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे आणि ते कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझे सगळे स्नायू प्रसरण पावत आहे. श्वास सोडताना ते आकुंचित होत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली शारीरिक मानसिक अशुद्धी, माझी सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय, खूप हलकं हलकं वाटतंय. आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता अजून बळकट होण्यासाठी, प्रचंड इच्छाशक्ती आपल्याला प्राप्त होण्यासाठी मी बोलतेय महामृत्युंजय मंत्र मी पठण करते, तुम्ही श्रवण करा आणि मनातल्या मनात प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती आपल्याला निर्माण करायची आहे. स्वतःच आपल्याला एक सकारात्मक व्हायचं आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा श्रवण करायचा आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांतीः. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली आपली मनस्थिती, शरीर मनाच्या या शांत, प्रसन्न आणि सकारात्मक अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक, मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित असंच व्यतीत करायचं आहे आणि यासाठी उचित अशी योग साधन मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, आपल्या आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. त्यांच्या आशीर्वादानेच आपण आपला दिनक्रम जो आहे हा आता चालू करणार आहोत आणि ह्या आनंदासनच्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपला दिनक्रम पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान सावकाश उजवीकडे डावीकडे हळुवारपणे डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याच्या खाली असेल, उजवा हात शरीरावर असेल.
थोडेसे पाय होल्ड करून घ्यायचे. त्या स्थितीमध्ये 1 ते 2 सेकंद थांबायचं आणि सावकाश उजव्या हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये डोळे अलगद मिटलेले आहेत. शांती पाठ एकत्रित दोन्ही हात जोडून ठेवूया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात कपाळ जमीन. आजची साधना करून समर्पित केली आहे. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देऊ. नतमस्तक शरणागत भाव. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त बदल. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे एक दृष्टी उघडे. हरी. धन्यवाद. कुणाला काही शंका? ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. अच्छा, आहे का कुणाला शंका? नाही ना? भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. हॅव अ गुड डे टू ऑल. हरी. मीटिंग एंड करते.